केजी वेट लॉस केला त्यांचा आपण एक्सप्लेन करूया. 17 केजी वेट लॉस झाला, कसा झाला, का ट्रीटमेंट घेतला तुम्ही? माझे पहिल्यांदा वेट वाढलेला त्यावेळेस गुडघेदुखीचा त्रास चालू झालेला, कंबर दुखी आणि पित्ताचा तर भरपूर त्रास होता. आणि ते तुम्ही बोलला ना मला सरपट टेस्ट करा वगैरे, पचन न होणे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत होत होत्या. येस. ते किती वर्ष साधारणतः तुम्ही हे चॅलेंजेस फेस केले? मला वाटतं ते पित्ताचा त्रास आणि ते मला 12 वर्ष, मी स्वतः 12 वर्षाच्या असल्यापासून चालू होता. 12 वर्ष तुमचं एज असल्यापासून का 12 वर्ष प्रिव्हियस म्हणताय तुम्ही? एज 12 वर्ष असल्यापासून चालू होतं पित्ताचा त्रास आणि म्हणजे आता अशक्तपणा आहे आणि हे चालू होतं. येस. ओके. मग आता तुम्हाला काय वाटतं? आता एकदम छान वाटतंय. एक न्यूट्रिशन चालू केल्यापासून म्हणजे 4 दिवसातच मला खूप छान रिझल्ट आला. येस. बॉडी सिम्पटम्स येते ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की नाही, जर बॉडीमध्ये जर तुम्ही वडापाव खाल्ला तर फूडच आहे आणि ऍपल खाल्ला तर फूड आहे. म्हणजे किंवा तुम्ही एखादं हलकं अन्न खाल्लं किंवा तुम्ही ब्रेकफास्ट घेताय, एनर्जी चहा पिला आणि एनर्जी ड्रिंक घेतलं तर तुम्हाला काय होणार आहे? फिलिंग मध्ये डिफरन्स येणार आहे. कसे फिलिंग मध्ये? गुड अँड बॅड. योग्य असेल तर चांगल्या फिलिंग देणार, खराब असेल तर खराब फिलिंग देणार. आपण बघा, खराब अन्न खाल्लं तर आपल्याला आळस येणं, झोप येणं, टाकून ह्या गोष्टी म्हणजे बॉडीला जे न्यूट्रिएंट पाहिजे ते मिळत नाही. येस मॅडम. अजून काय काय रिझल्ट आले तुम्हाला? आता रिझल्ट म्हणजे माझा लहानपणापासून पोटदुखीचा खूप त्रास होता मला. म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला पोट दुखायचं त्रास. हे न्यूट्रिशन घेतल्यापासून कधी जे 8 दिवसाला दुखत होतं ते वर्षातून कधीतरी दुखतं आता, नाहीतर नाही. येस. आणि फॅमिलीमध्ये कोणाला रिझल्ट आले? फॅमिली म्हणजे फर्स्ट मी चालू केल्यानंतर 1 महिन्यात माझं 5.5 किलो वजन कमी झालं. नंतर माझ्या पूर्ण फॅमिलीने चालू केलं. मुलींनी त्यांना सारखा दवाखान्याचा त्रास होता, त्यांना पण आलं होतं. कफ इतके व्हायचे की त्यांना म्हणजे ऑक्सिजन लावायला लागायचे. मग डायग्नोस्टिक चालू केल्यानंतर त्यांचाही खूप 15 दिवसात म्हणजे दवाखानाच बंद झाला. सासूबाईंना शुगर होती, 460 होती. त्यांचाही खूप छान रिझल्ट आला. आणि सरांना पण शुगर बीपी दोन्ही पण होतात, ते पण आता म्हणजे शुगर बीपी काय नाही, टॅबलेट वगैरे मेडिकेशन काय नाही. एकदा कॉंग्रॅच्युलेशन करूया सरिता मॅडमसाठी. पण मी तुम्हाला एकदा क्लिअर करेन, मेडिक्लेम नाही. न्यूट्रिशन घेतल्यामुळं कोणताही आजार बरा होण्यासाठी आपण न्यूट्रिशन देत नाही किंवा हे त्याच्यामध्ये हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली सुधारणं म्हणजे तुम्ही हेल्दी होणं. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करायला लागला, आपला ब्रेकफास्ट प्रॉपर पद्धतीने घेतला, जे प्रेग्नेंट पोस्ट सांगतात त्या पद्धतीने खाणं पिणं केलं तर शरीरामध्ये आपण जे अनवॉन्टेड गोष्टी, जे खराब पद्धतीचं खाणं घालत होतो, जिथे चांगल्या गोष्टीने रिप्लेस केलं, त्यामुळे जी बिघडलेली शरीराची रचना, आपली जी कार्यप्रणाली आहे ती सुधारते आणि शरीर आपलं नैसर्गिकच्या शरीराला आपलं फंक्शन आहे की रिकव्हरी करणं. बॉडी जिथं जिथं आतून डॅमेज होते त्याला फाईट करून रिकव्हरी करण्याचं काम करतो. ज्यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीचा आहार द्यायला लागता त्यावेळी बॉडी काय करते? त्याला सुधारणा करते आणि त्यामुळे तुमची जीवनशैली चांगली होते.